last lecture we learnt that this Braithwaite, A.R. Braithwaite, our writer, accepted the job of a teacher in a Greenslade School in London's East End, and he wanted to sit there. Though he was an engineer, he accepted the job of teacher in the Greenslade School. See on page number 179. Here first of all I want to ask you, you must have textbook in front of you. While reading this novel, we have to read detail about the theme and summary of the novel so that you can understand the theme and summary of the novel. So you must have your textbook in front of you. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण या कादंबरीचं वाचन करत असतो तेव्हा तुमच्या समोर आपलं टेक्स्टबुक असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर घेऊन बसताय आणि व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकताय तेव्हा तुम्हाला खूप छान पद्धतीनं ही नॉवेल अंडरस्टँडिंग होणार आहे, समजणार आहे. बघा, तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ किंवा माझ्या लेक्चरचे व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमच्या समोर टेक्स्टबुक घेऊन बसा. त्या लाईन टू लाईन जेव्हा आपण एक्सप्लेनेशन देत असतो तेव्हा तुम्हाला ते पाहता येईल, तुमचं त्या हेतून वाचन होईल आणि बरेचसे शब्द तुमच्या डोळ्याखालून जातील. नवीन शब्द तुम्हाला तिथं नोंद करता येतील, त्याचे मीनिंग्स नोंद करता येतील आणि म्हणून तुमच्या समोर तुमचं टेक्स्टबुक असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, सी ऑन पेज नंबर 179 we have already learnt the first paragraph. This author E.R. Braithwaite accepted the job of teacher in English in a Greenslade School in London's East End. And now see on page number 179, second paragraph. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, the English do not consider him to be one of them. This leads Braithwaite to feel bitter about the English and colonialism as well as about his white students. बघा, या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये लेखकाने काय सांगितले बघा, या समरी मध्ये काय सांगितलेलं आहे. तर जेव्हा ही नॉवेल लिहिली गेली तेव्हाचा पिरियड समजून घेणं, तेव्हाचा कालावधी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. The story takes place is very important. Braithwaite finds that even though he considers himself British, या लेखकाला E.R. Braithwaite या लेखकाला स्वतःला ब्रिटिश पर्सन म्हणून तो समजत होता. and has served in the Royal Air Force, आणि त्याने रॉयल एअर फोर्स मध्ये सेकंड सिव्हिल वॉरच्या दरम्यान काम केलेलं होतं. जे ब्रिटिश ॲज अ ब्रिटिश पर्सन म्हणून तो काम केलेलं होतं त्याने. द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. जरी त्याने तो लंडन मध्ये राहत असला, जरी त्याने रॉयल एअर फोर्स मध्ये काम केलेलं असलं सेकंड सिव्हिल वॉरच्या दरम्यान, तरी देखील इंग्लिश लोक त्याला आपल्यातलं समजत नव्हते. This leads Braithwaite to feel bitter about the English and colonialism as well as about his white students. आणि त्यामुळे या लेखकाच्या मनात थोडासा खंत होता किंवा थोडीशी कटुता होती, बिटरनेस होता या ब्रिटिश लोकांच्या बद्दल, इंग्लिश लोकांच्या बद्दल आणि त्यांच्या वसाहतवादाबद्दल त्यांच्या मनामध्ये कटुता होती. आणि या अर्थातच या व्हाईट स्टुडंट्स जे आहेत, ब्रिटिश स्टुडंट्स आहेत, यांच्याबद्दल सुद्धा या लेखकाच्या मनात कटुता होती, बिटरनेस होता. Braithwaite's teaching position starts out roughly and is embraced time and again. या लेखक इंजिनियर म्हणून शिक्षण पूर्ण केलेला हा आपला लेखक जेव्हा टीचर म्हणून जॉईन होतो एका शाळेमध्ये तेव्हा थोडासा त्याच्या शिकवण्यामध्ये बदल होता.
कमीपणा होता, रफ होता, त्याच्या शिकवण्यामध्ये रफनेस होता. आणि एम्ब्रास्ड मीन्स अशेम्ड, लाजीरवाणा, शेमफुल असा त्यांचं टीचिंग मेथड होती. आणि त्यामुळं नवीन शिक्षकाला हे स्टुडंट्स तिथले कन्सिडर करू शकत नव्हते, किंवा त्यांचं टीचिंग होतं ते ज्यादा इम्प्रेसिव्ह नव्हतं, प्रभावी नव्हतं. ही कन्सिडर्स ही स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, ill-mannered and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider. आणि त्यामुळं जे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे सलोख्याचं नातं असायला हवं, ते सलोख्याचं नातं यांच्यामध्ये नव्हतं. देर इज नो एनी कोऑपरेशन or no any politely respectful relationship between teacher and the British students. या लेखकाच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये असं चांगलं कोणतंच नातं नव्हतं, कारण लेखक मुलांच्याकडे डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड आणि मिस्चिवस, खोडकर आणि असभ्य आणि आदर नसणारे विद्यार्थी अशा दृष्टीने ते विद्यार्थ्यांकडे पाहत होते. आणि विद्यार्थी सुद्धा आपल्या या शिक्षकाकडे अरोगंट, आउटसाइडर, परदेशी आणि एक हट्टी, दुराग्रही अशा पद्धतीचे स्वार्थी टीचर त्यांना ते वाटत होते. अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या इथले रीतिरिवाज, इथल्या काही गोष्टी या शिक्षकांना माहीत नाहीत, आणि त्यामुळे हे शिक्षक आपल्यासाठी सुटेबल नाहीत असं मुलांना वाटायचं. द स्टुडंट्स हरॅस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युजिंग फाऊल लँग्वेज अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि अशा पद्धतीनं अगदी पहिल्या दिवसापासून ही मुलं या शिक्षकांची हरॅसमेंट करत होते, त्रास देत होते, छळ करत होते. त्यामध्ये मग स्लॅमिंग देअर डेस्क, बेंच वाजवणं, लेक्चरच्या दरम्यान बेंच वाजवणं, गोंधळ घालणं, चुकीची फाऊल म्हणजे चुकीची लँग्वेज वापरणं, रूड लँग्वेज वापरणं, बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, आणि इन्सल्टिंग करणं, त्यांना त्रास देणं, त्यांना छळ करणं त्यांचा. अशा पद्धतीनं हे स्टुडंट्स देखील या शिक्षकांच्या बाबतीत वर्तन करत होते. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅस ब्रेथवेट. आणि इवन त्या ठिकाणी असणाऱ्या गर्ल स्टुडंट्स ज्या विद्यार्थिनी होत्या त्या सुद्धा एकही क्षण असा सोडत नव्हत्या की या ब्रेथवेट यांचा छळ करण्यामध्ये त्याच देखील पुढाकार घेत होत्या. In a reaction to that, Braithwaite verbally scolds the girls for acting in an unladylike manner and being unruly in the class. आणि या शिक्षकांनी या मुलींना वगैरे रागावून बघितलं, त्यांच्या अनलेडीलाईक मॅनरबद्दल स्कोल्डिंग केलं, त्यांना रागावले, ओरडले, परंतु व्हर्बली ओरडले, त्यांना त्या पद्धतीनं शिक्षा दिली व्हर्बली. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students. परंतु जेव्हा he changes his teaching and handling tactics, बघा, आणि जेव्हा या लेखकाच्या लक्षात आलं की आपण यांना उलट रागवून अजून वातावरण खराब करण्यापेक्षा आपण यांना रिस्पेक्ट द्यायला लागूया, आपण या स्टुडंट्सना समजून घेऊया, त्यांचं कोऑपरेशन घेऊया, कोऑपरेशन त्यांना देऊया, आणि हा जर बदल आपण टीचिंग मेथडमध्ये आपल्या केला तर कदाचित ही मुलं आपल्याला आपलं म्हणतील, एक चांगले शिक्षक म्हणून आपल्याकडे ते विद्यार्थी आपल्याला समजतील असं लेखकाने ठरवलं. आणि काही ट्रिक्स वापरायला सुरुवात केली, टॅक्टिक्स म्हणजे युक्त्या वापरायला सुरुवात केली. अँड ही डिसाइडेड टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स. आणि त्याने असं ठरवलं की या मुलांच्या बाबतीत आपण एक प्रौढ मुलं आहेत, ही रिस्पेक्टेबल आहेत असं समजून त्यांच्याशी वर्तन करायचं असं त्यांनी ठरवलं. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि जेव्हा जेव्हा हे थोडक्यात आहो जाऊ करणं, आणि मग अशा पद्धतीनं ही मुलं देखील त्यांच्या वर्तनात बदल करू लागली स्लोली. At first the students find this level of difference ridiculous and unnecessary. सुरुवातीला हे या अशा
रिस्पेक्टफुल भाषेकडे सुद्धा ती मुलं दुर्लक्ष करत होती. डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी असं त्यांना वाटत होतं. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. This marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. आणि अशा पद्धतीनं या लेखकाने सुरुवातीला जरी तसा प्रयत्न केला असला तरी मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि नंतर मात्र काही आठवड्याने त्यांच्या असं लक्षात आलं की या मुलांच्यामध्ये कम्प्लिटली चेंज झालेला होता. देअर हायजीन, त्यांच्या स्पष्टता, स्पष्ट वक्तपणा किंवा त्यांच्यामध्ये असणारा निगर्वी वृत्ती, त्यांच्यामध्ये असणारी डिसेंटी दिसून आली. अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड्स वन अनादर, एकमेकांच्या बद्दल असणारा दृष्टिकोन हा देखील त्यांच्या मुलांच्या मधला बदललेला होता. दिस मेक्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. आणि मग अशा पद्धतीनं एक सामोपचाराने कोणताही वाद, भांडण, आरोष न घेता त्या मुलांच्यामध्ये वर्तनात बदल करण्याचं काम, यशस्वीता या शिक्षकाने मिळवलेली होती. बघा, आपण देखील हा निसर्गाचा नियम आहे. इट इज द नॅचरल रूल ऑफ when you give respect to the others, then you can get respect from others. तुम्ही जर एखाद्याला आदर दिला तर तुम्हाला आदर मिळतो. हा एक निसर्गाचा नियम आहे आणि त्यानुसार आपण असं वागायला हवं. मग आपल्यापेक्षा ती समोरचे लोक आपल्यापेक्षा लहान असले काय आणि मोठे असले काय, प्रत्येकाला आपण आदर द्यायला पाहिजे, तरच ते आपल्याला देखील आदर देतात. ही वृत्ती किंवा ही क्लुप्ती वापरायला सुरुवात केली लेखकाने आणि त्या पद्धतीनं मुलांच्या मध्ये बदल घडायला सुरुवात झाली. टू इन्क्रीज द क्लास cultural exposure, he takes them on field trips and excursions to museums and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many a times. आणि खूप वेळा लेखकाने आपल्या काही युक्त्या वापरायला सुरुवात केली. मग फील्ड ट्रिप नेणं, त्यांना म्युझियम्स आणि थिएटरना भेटी देणं, त्या मुलांना ट्रिपसाठी घेऊन जाणं, अशा पद्धतीनं वेगवेगळे बदल त्यांच्यात घडवून आणण्यासाठी, मुलांच्या मध्ये आपलेपणा निर्माण करण्यासाठी, आपुलकी निर्माण करण्यासाठी या वेगवेगळ्या युक्त्या वापरायला सुरुवात केली. त्यामध्ये एक फिमेल टीचर जिलियन ब्लँचार्ड यांनी त्यांची खूप मदत केली की जेणेकरून व्हाईट ज्या टीचर होत्या, त्या ब्रिटिश टीचर होत्या, त्या देखील त्यांना सामील झाल्या. याचा अर्थ असा की केवळ हे जे ब्रेथवेट आहे ते केवळ एकटेच असे प्रयोग करत नव्हते, तर त्यांच्यासोबत असणारे विद्यार्थ्यांच्याच मधले एक व्हाईट पर्सनॅलिटी जिलियन ब्लँचार्ड ह्या देखील त्यांच्यासोबत होत्या. हे लेखकाने त्या मुलांना दाखवून दिलं आणि तशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये बदल घडवून आणले. असं डिटेल स्टोरी या नॉव्हेलमध्ये दिलेली आहे. बघा, although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. आणि जरी बऱ्याच वेळा त्यातून सुद्धा या मुलांच्याकडून शिक्षकांना अपमानित करणं, त्यांना इजा करणं, त्रास देणं, इन्सल्टिंग करणं ह्या गोष्टी होत होत्या, परंतु या लेखकाने या मुलांच्याकडे खूप दुर्लक्ष केलं, त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आणायचा प्रयत्न केला, त्यांचं नॉलेज वाढवायचा प्रयत्न केला. Another facet of the story which greatly, facet means here FACET, facet means feature, characteristics, पैलू म्हणतात बघा मराठीमध्ये. Another facet of the story which greatly affects its narrative lies is the heavy history of colonialism. अजून एक दुसरा पैलू, दुसरी महत्त्वाची गोष्ट या नॉव्हेलची अशी आहे की मुळातच ब्लॅक रेसमध्ये असणारा कृष्णवर्णीय वंशातील हा मनुष्य, हा टीचर एका श्वेतवर्णीय समाजामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो.
ही बाब तशी मोठी प्रोत्साहनात्मक होती, परंतु लेखक असं म्हणतात की जो हा वसाहतवादीचा दृष्टिकोन होता, वसाहतवादी कलोनियलिझम होता, तो या लेखकाने खूप दिवसांपासून, खूप पास्ट पासून अनुभवलेला होता स्वतः. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस आणि त्याचे अंध असणारे मोठे परिणाम, त्यामध्ये त्यांचा मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड व्रॅथ फॉर ब्रिटिश. आणि त्यामुळं ब्रिटिश लोकांचा वसाहतवाद आणि त्यांची या कृष्णवर्णीय लोकांना दिली गेलेली मेंटली आणि फिजिकली हॅरॅसमेंट, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्यांचा जो काही आघात त्यांच्यावर होत होता या व्हाईट पर्सन्स कडून, व्हाईट लोकांच्याकडून, श्वेतवर्णीय लोकांच्याकडून, आणि त्यामुळे लेखकाच्या मनात या ब्रिटिश लोकांच्या बद्दल कायम हेट्रेड, तिरस्कार भाव निर्माण होत होता. ही कॉन्स्टंटली फील्स द prejudicial effects of colonialism while living in England after World War II. आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जेव्हा हे लेखक इंग्लंडमध्ये राहायला आलेले होते आणि जेव्हा रॉयल एअरफोर्समध्ये काम करत होते, तेव्हा हे ब्रिटिश लोक त्यांना एक प्रकारचं आदरयुक्त पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहत होते. परंतु जेव्हा आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड या युद्धानंतर जेव्हा हे लेखक इंग्लंडमध्ये राहायला आले, त्या ठिकाणचा कलोनियलिझम आणि त्यांच्या इफेक्ट्स ऑफ कलोनियलिझम, प्रेजुडिकल इफेक्ट्स ऑफ कलोनियलिझम, ही जी वृत्ती, ही जी फिलिंग्स होते ते कॉन्स्टंटली त्यांच्या मनामध्ये निर्माण राहिलेले होते, घर करून राहिलेले होते बघा. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि त्यामुळे हे जे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस होते, नकारात्मक अनुभव त्यांना मिळत होते या ब्रिटिश लोकांच्याकडून वारंवार, त्यामुळे त्यांच्या मनात या ब्रिटिश लोकांच्या बद्दल तिरस्काराची भावना निर्माण झालेली होती आणि त्यामुळे तसे विचार त्यांच्या मनातून निर्माण होत होते, डोक्यातून येत होते आणि तशा ॲक्शन्स त्यांच्याकडून येत होत्या. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. आणि पूर्ण टीचिंग एन्व्हायरमेंटमध्ये जे ते शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांना होणारा फिजिकल, मेंटल जी हॅरॅसमेंट होती लोकांच्याकडून, साहजिकच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने, डायरेक्टली कधी इनडायरेक्टली त्यांना तो जो त्रास होत होता, छळ होत होता, तो त्यांच्या मनात सतत राहिला गेला आणि त्यामुळे त्यांच्या मनात ब्रिटिशांच्या बद्दल असणारा हेट्रेडनेस, तिरस्काराची भावना राहिली. परंतु त्यांना हे पण समाधान होतं की आपण या मुलांच्या वृत्तीत, वर्तनात बदल घडवू शकलो, त्यांच्या विचारात बदल घडवू शकलो आणि आपल्याला त्यांनी शिक्षक म्हणून स्वीकारलं. हा एक मोठा आनंद लेखकाला या नॉव्हेलमध्ये मिळालेला आहे शेवटी बघा. So students, we have completed here 179 summary of the novel. In the next lecture we will see the theme of the novel, synopsis of the extract, and we will continue the novel in the further lecture. Okay, thank you. Again I would like to request you, please put your textbook in front of you, then read line to line loudly, listen the video very carefully so that you can understand the novel very easily. We have difficult questions, broad questions in the exam on this novel, and so that we must be prepared, well prepared for giving the answers of these types of questions. So students, okay, we will see the next part in the next lecture.